सीएनजी पुरवठा थांबवण्यामागे घातपात, सीएनजी वाहिनीला अज्ञाताने छिद्र पाडलं, महानगर गॅस कंपनीचं वक्तव्य। महामुंबईत सीएनजी पुरवठा कोलमडला, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसह रिक्षा टॅक्सी सेवा गडबडली। पार्थ पवार कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानिया आक्रमक, मुंढवामधील वादग्रस्त जमिनीची पाहणी, अजित पवारांच्या राजीनाम्याचीही मागणी। दिल्ली बॉम्बस्फोटाचं काँग्रेसच्या मुसलमान नेत्याकडून समर्थन, काश्मीरातल्या अत्याचाराची प्रतिक्रिया, तर येणारच काँग्रेस नेता हुसेन दलवाईंकडून दिल्ली बॉम्बस्फोटाचं समर्थन। छत्तीसगडमध्ये सुरक्षा दल माओवाद्यांमध्ये चकमक, 6 माओवाद्यांचा खात्मा झाल्याची माहिती, कुख्यात माओवादी हिडमा मारला गेल्याची शक्यता। दिल्लीतील 5 जिल्हा न्यायालये बॉम्बने उडवण्याची धमकी, 2 शाळांमध्येही बॉम्ब ठेवल्याची धमकी, पुढील 2 तास न्यायालये असणार बंद। राज्यातील बिबट्यांच्या हल्ल्यासंदर्भात मंत्रालयात बैठक, मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत बैठकीचं आयोजन। आजच्या बैठकीत काय निर्णय होणार याकडे लक्ष। जमाव आक्रमक होता, त्यामुळे साधूंना वाचवता आलं नाही, पालघर साधू हत्याकांड प्रकरणात काशीनाथ चौधरींचं स्पष्टीकरण। पुण्यातला मीडिया कंपनीचा जमीन व्यवहार अजूनही रद्द नाहीच, पार्थ पवार आणि सहकाऱ्यांना नियमानुसार मुदतवाढ, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची घोषणा। अनमोल म्हात्रे यांचा भाजपात प्रवेश, रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश, शिवसेना आणि मनसेचे ज्येष्ठ नगरसेवक भाजपात। दादा भुसे यांचा कट्टर विरोधक भाजपात, मालेगावच्या राजकारणाला नववळण, भाजपाचा एकाच वेळेला शिंदे आणि ठाकरेंना दणका। स्थानिक निवडणुका रखडणार, आरक्षण घोषित न करताच निवडणुका घेण्याला विरोध, निवडणूक आयोगानं न्यायालयाचा अवमान केल्याची तक्रार। स्थानिक निवडणुकांमध्ये 50% जास्त आरक्षण देऊ नये, अन्यथा निवडणुका स्थगित करणार, सर्वोच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश। आज जिल्हा परिषद निवडणुकांचा बार उडण्याची शक्यता, जिल्हा परिषद निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता। बीडमध्ये पुन्हा मारहाणीची घटना, जमिनीच्या वादातून 4 जणांना बेदम मारहाण, भावकीतील लोकांनीच लाठ्या काठ्यांनी केला हल्ला। 3 वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून हत्या, मालेगावातील डोंगराळे गावातील संतापजनक घटना। तो बिबट्या नव्हे, ती आहे रानमांजर, रानमांजराला बिबट्या समजून नाशकात घबराट, भोसला मिलिटरी शाळेच्या परिसरात बिबट्या नाही। महाडचे मुसलमान शिवसेनेत, भाजपसोबत गेल्यानं मुसलमान, अजित पवारांवर नाराज, शिवसेनेच्या महाडमध्ये राष्ट्रवादीला धक्का। भंडाऱ्यातील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचं काम निकृष्ट दर्जाचं, मोहाडीमधील जांभोरा ते बोरगाव रस्त्याच्या कामावर प्रश्नचिन्ह, तक्रारीनंतरही अधिकाऱ्यांचा कानाडोळा, ग्रामस्थांचा आरोप। इंग्रजीत बोलत ओमरकडून दहशतवादाचं समर्थन, सुशिक्षित मुसलमानांकडून घडतोय पांढरपेशा दहशतवाद, आत्मघाती हल्ल्याचं समर्थन करतानाचा व्हिडिओ समोर। दिल्ली स्फोट प्रकरणात आरोपी उमरच्या एका साथीदाराला अटक, जशीर बिलाल वाणी उर्फ दानिशला श्रीनगरमधून अटक, दानिशने हल्ल्यापूर्वी तांत्रिक मदत पुरवल्याचा आरोप। दिल्ली स्फोट प्रकरणी अल फलाह विद्यापीठ रडारवर, संस्था चालकाला पोलिसांनी चौकशीसाठी पाठवलं समन्स। चौकशी पूर्ण होईपर्यंत कोणत्याच आरोपींना जामीन देऊ नका, डिजिटल अरेस्ट प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय। किल्ले रायगडावर कचरा टाकणाऱ्यावर प्रवीण तरडे संतापले, रायगडावर कचरा टाकणाऱ्यांना प्रवीण तरडेंनी सुनावलं। सीएनजी पुरवठा थांबण्यामागे घातपात, महानगर गॅस मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं, जमाव आक्रमक होता, त्यामुळे साधूंना वाचवता आलं नाही, पालघर साधू हत्याकांड प्रकरणात काशीनाथ चौधरीचं स्पष्टीकरण।